नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचा दिवस खूपच स्पेशल आहे कारण आज आहे मला सुट्टी आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी घरीच असणार आहे दिवसभर। छानपैकी मी आवरून तयार झाले, घरातली बरीच कामं पण आवरलेली आहेत आणि आता मस्तपैकी जरा नित्तूसोबत खेळायचं आणि परत स्वयंपाक वगैरे करायचा। यूट्यूबमुळे मला ना एक चांगली सवय लागली, म्हणजे की व्यवस्थित असं टापटीप आवरून वगैरे राहायचं। नाहीतर पहिलं काय व्हायचं, सुट्टी असेल ना तर काही दिवसभर केस विंचरायचे नाहीत, पावडर टिकली वगैरे काही नाही, तसंच राहायचं। पण यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचे आहेत तर जरा व्यवस्थित राहायचं, त्यामुळे मी आवरून असं बसते घरात। पण अगदीच काय लिपस्टिक वगैरे सगळा मेकअप वगैरे करून नाही, पण जे बेसिक गोष्टी आहेत, टिकली, पावडर, केस व्यवस्थित विंचरलेले, एवढं जरी आवरून राहिलं ना तरी छान वाटतं। सकाळी निखिलने मला सांगितलं की माझी रूम आवरून ठेव, त्यामुळे मी त्यांचे टेबल देखील स्वच्छ आवरून ठेवल्यात, रूम आवरून ठेवले। दररोज कसं होतं की मी जाते तेव्हा निखिल झोपलेले असतात, त्यामुळे त्यांनाच परत उठून रूम आवरावी लागते। तर आज वेळ मिळाला आहे त्यामुळे मी सगळी रूम स्वच्छ आवरून घेतलेली आहे। आजच्या नाश्त्यासाठी बनवलेला आहे मस्त असा उपमा। या सर्वांनी नाश्ता करायला। नित्तूची आणि बाबांची इकडे फुल मस्ती चालली। काय खेळताय तुम्ही? मला पण घ्या ना। येऊ का पकडायला नित्तूला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता नित्तूला पण बसले, मला तिला शोधायचं आहे। नित्तू कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली असेल नित्तू? बाहेर तर काय नाहीये, इथे का? सापडली मला नित्तू। मी कुठे लपू? इथे? बर जा। नित्तूने मला लपायला सांगितलं, आता मी या गाद्यांच्या पाठीमागे लपते। आई कुठे? म्हणून मी बघा कुठे लपून बसले। खरंच दिसली नाही, माहितीये का? असं लपायचं नाही बघा नित्तू, पण जिथे मी लपून बसले होते ना तिथेच नित्तूला पण लपायचंय। आता ती लपली कुठेतरी, मी बघते, शोधायला जाते तिला। नित्तू कुठे? नित्तू इथे आहे का? नित्तू अरे इकडे तर नाहीये, इथे का? इथे पण नाहीये, दरवाजाच्या पाठीमागे पण नाही। कुठे लपवली नित्तूला? कोण लपले? कुठे लपून बसली नित्तू? एवढ्या वर? मजा आली का? पण हा खेळ फक्त घरातल्यांसोबतच खेळायचा, एकटा असताना खेळायचा नाही। बाबाने इथे बसवलं, आता आज तू दिवसभर तिथेच बस, चालेल? तुला तिथे खाऊ आणून देते, तू खात बस, चालेल? तुला तिथे खाऊ दिला तर चालेल का? कुठे? इथे? हा तिथेच खायचं, तिथे झोपायला जागा करते तुला, चालेल? नित्तू ये ना खाली बाळा। ए बाहेर काय आलंय? बाहेर काहीतरी आलंय, या इकडे। महानगरपालिकेची गाडी आली आणि आता ते सगळा कचरा भरून नेतात बाहेरचं। आणि हे बघा नित्तूनं काय अवतार केलेला आहे,
सगळ्या तोंडाला कपड्यांना लिपस्टिक लावून ठेवली. सुट्टीचा दिवस आहे, बाहेर कुठे फिरायला नाही गेलो, त्यामुळे झोप काढली. झोपल्यानंतर थोडंसं बरं वाटतंय आता. आणि सुट्टीचा दिवस आहे तर फिरायला जावं असं नेहमी वाटत असतं. बाहेर नाही जाता आलं त्याचं वाईट पण वाटतंय आणि छान झोप मिळाली याचा आनंद पण वाटतंय. मला वाटतंय इंजिनियर लोकांसारख्या डॉक्टर लोकांना पण 2-2 दिवस सुट्ट्या पाहिजेत आठवड्यातून, म्हणजे एक दिवस मस्तपैकी फिरता येईल आणि एक दिवस आराम करता येईल. या ठिकाणी मी माझा मस्तपैकी चहा ठेवलेला आहे. दूध गरम करायला ठेवले. दुपारी दूध गरम करायला ठेवलं आणि उतूच गेलं, सगळी साहित्याची निघून गेली. आपण कुंड्यात लावलेली झाडं बघा कशी मस्त यायला लागलेली आहेत आता. आणि बाहेरचं वातावरण तर ना खूपच सुंदर झालं आणि या वातावरणात घरात बसण्याची बिलकुल इच्छा होत नाही. बाहेर जावं असं खूप वाटतंय, पण निखिलला काम आहे त्याच्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही. फिरायचं आहे, खूप खूप फिरायचं आहे, पण कसं जायचं आता. एकटी तर मी कुठे जात नाही फिरायला, निखिल सोबतच जाते. आणि निखिलला काही काम असेल तर मग नाही जाताच येत नाही बाहेर. कोणत्याही गोष्टीचं फार जास्त वेळ दुःख वाटू द्यायचं नाही. लगेच आपलं मन दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या तरी कामात गुंतवायचं, म्हणजे मनाला पण छान वाटतं. तर चांगलं राहणं, आनंदी राहणं, पॉझिटिव्ह विचार करणं हे सगळं आपल्या हातात आहे. तर आपण ज्या ठरवलं तर ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करू शकतो. आणि आई बोलायला लागली की नेहमीप्रमाणे नितूला यायचं असतं. नितूनं स्वतःचे हाल काय केलेत, एवढा खराब केला ना तिचं शर्ट, आणि आईची लिपस्टिक सापडलेली ती सगळ्या ओठाला अंगाला लावून बसले आणि तशीच झोपी गेली. आत्ता झोपेतून उठली ती. या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट्स आणि सीड्स भाजून ठेवल्यात, मखाना पण भाजलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींपासून मी आता 2-3 पदार्थ बनवणार आहे. काय बनवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच, त्यामुळे आपला व्हिडिओ बघत राहा. या ठिकाणी मी बडीशेप भाजायला ठेवलेली आहे. आपला पहिला पदार्थ असणार आहे मसाला बडीशेप. या ठिकाणी आपली बडीशेप भाजत आलेली आहे, तर त्याच्यामध्ये मी आता धनाडाळ मिक्स करते. सोबतच यामध्ये आपण थोडा ओवा घालणार आहे. जसं की आपल्याला माहीतच आहे, ओवा पाचनशक्तीसाठी खूप फायदेशीर असतो, त्यामुळे मी यामध्ये ओवा घातलेला आहे. याने आपल्या बडीशेपला पण खूप छान टेस्ट येणार आहे. बडीशेप आणि धनाडाळ दोन्ही पण भाजत आलेले आहेत, तर या ठिकाणी मी भाजून घेतलेले तीळ आणि जवस आहेत ते यामध्ये मिक्स करते. आता आपल्या बडीशेपमध्ये घालायचं आहे लिंबू. लिंबाचा रस घालते थोडा. आता यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते, जेणेकरून आपल्या बडीशेपला खूप छान टेस्ट येईल. आजचा आपला दुसरा पदार्थ आहे ड्रायफ्रूट चॉकलेट्स. हे मी चॉकलेट कंपाऊंड आणलं होतं, त्याच्यामध्येच कोको पावडर मिक्स करून चॉकलेट बनवलेले आहेत. चॉकलेटचं जे मिक्सचर बनवलेलं ते थोडं राहिलं, त्याचं मी प्लेन चॉकलेट बनवते. माझ्याकडे चॉकलेट मोल्ड पण आहे, त्यामध्ये मी नेहमीच चॉकलेट बनवत असते. तर यावेळी म्हटलं की थोडंसं सिम्पल बनवून बघूया कसं बनतंय ते. आता हे आपल्याला 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं, फ्रीजमध्येच ठेवायचं आणि नंतर बाहेर काढून ठेवले तरी चालतात. लेट्स गो. नितूला फिरायला जायचंय, सकाळपासून ती घरातच आहे, तर ती बाबांच्या मागे लागले की बाहेर जाऊया. आजचा आपला तिसरा पदार्थ आहे हाय प्रोटीन लाडू. मी जे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घेतलेले त्याच्यापासून हे लाडू बनवलेले आहेत. शुगर फ्री लाडू आहेत. याच्यामध्ये मी खजूर आणि मनुका वापरलेला आहे, ज्याच्यामुळे याला स्वीटनेस येईल. जेवण करून झालं आणि आता सगळ्यांना खाण्यासाठी हे मँगो चिरलेले आहेत. आता जुलै महिना सुरू झाला तरी पण अजून आंबे मिळतच आहेत. मला तर आंबे खूप आवडतात, त्यामुळे वाटतं की 12ही महिने मिळायला पाहिजेत. आणि आपण बनवलेलं चॉकलेट बघा किती छान बनलेलं आहे. एक प्रकारची कॅडबरीज बनलेली आहे ही. खूप सारी कामं करून झालेली आहेत आणि आता वेळ झालेली आहे झोपायची. नितू पण आज लवकर झोपणार आहे. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. चिचा दात किडलेत? कशामुळे किडले? खाल्लो.